बाबू पिंट्या त्या कुत्र्याला हाण रे, हाण बरं त्या कुत्र्याला. काय आई टाक ना काहीतरी तेल खाले. मोठा आहे म्हणलं ते दिवसभर घरापाशी बसून राहते ना, रखवाली करतो म्हणलं दिवसभर. काय झालं त्याला खायला टाकलं तर. हो राहू दे, शांत पण नको शिकू. मोठा रखवाली करणारा रखवाली करते तर मग का घरात घालता का कुत्रे. हाड अरे हाड ना, हाण ना जरासा कुत्र्याला त्या बाबू रे. थांबा हाणतो. अरे हाड ना, हाणलं आई. मला शाळेत जायला लागतं बा आता. मी जातो शाळेत आई. हो माझा आहे, अभ्यास करतो म्हटलं शाळेत. हो करतो. नाही वा, चिंगीले फोन घेऊन केलता का? पोचली का नाही पोचली तिच्या मामाच्या घरी? नाही फोन तर नाही केला व. आता असं वाटलं माय नेहमीच जाते बाई पोरगी, काय फोन कराव. पोचते म्हटलं बरोबर. वारे वा बाई, तुला म्हटलं होतं तिला एकटीला पाठवू नको म्हणून. तिला पहिले फोन कर बरं तू. हो बापा करतो थांबा. हॅलो चिंगी आहे का वा? चिंगी बोलू राहिली का? हा हो बाई चिंगी बोलू राहिली. बोल ना, काय म्हणत होती? अहो तर मी म्हणलं पोचली का नाही म्हणलं तू. ते बाबा अळू राहिलेत ना मायावर. एखादा फोन घेऊन तर करायचा बिचारे. किती वाजता पोचली तू? मी का? मी तर आताच पोचली बाई. आणखी घरातही जायची आहे. ते काय मामा मायाकडेच पाहू राहिले. आताच पोचली मी. एसटी गिस्टी सापडली होती का बरोबर? जागा वेगा भेटली होती एसटीत नी? हो हो जागा भेटली, सर्वच भेटलं आणि लवकर पोचली म्हणलं मी. बाबाला काळजी होऊ राहिली असेल नाही, पोरगी पोचली का नाही, पोरगी पोचली का नाही. सांगतो बाबाला पोचली म्हणा बरोबर मी. हो ना, ऐकूनच राहिले ते ना सांगितलं फोन करायचा. त्या थैलीतली लोणच्याची भरणी काढजो बाई. आणि त्या एका पन्नीतनी पापड दिलेला आहे म्हटलं, ते बी देजो बरोबर. अहो हो बिचारे देतो निकाल माहिती आहे मला. आता का लहान आहो का मी? बरं बरं देतो मग. चाल ठेवतो मग बाई. हो हो ठेव. चाल मी बी ठेवतो, पोचली मी घरी इथं. हो ठीक आहे मग. हो हो ठीक आहे. अरे बंडू पाटील, ओ बंडू पाटील, अरे आहे का हो घरी? घरी नसेल ना हिशोबानं, वावरात गेले असेल. अबे हे टाइम होय का वावरात जायचा? हे टाइम तर म्हणजे कायचा होय हे टाइम बापा? अबे दुपारचा झोप घ्यायचा टाइम आहे ना मॅडा. थांबा बे पोट्टे हो जराशे, फालतू कल्ला नका करू ना. आपण आलो काय इथं, तुमचं काय चालू आहे? अकलाच नाही भोपळे सुटेले. किती मना बोला, लाज तर नाहीच. अरे ते जाऊ द्या, बंडू पाटलाला आवाज द्या ना पहिले. अरे ओ बंडू पाटील, अरे आहे का नाही हो घरी? बीजा थांबला माणूस आहे राजा. कुठं निरा झांबलच करत राहते बा. गलत गोष्ट आहे हो तुमची. कुठे झांबल नाही करत म्हणलं ते. जाऊ द्या, आता सांगितलं असतं तुम्हाला. द्या आवाज द्या. अरे ओ बंडू पाटील. अरे का हो, काय म्हणता मंडळी? इकडे कशा काय भटकले बाज? अरे काही नाही, असंच आलतो तर झालं म्हणलं आम्हाला माहित. जाऊ द्या आता, काही नसते होत पाटील. नाही तर काय, होणाऱ्या गोष्टी का चुकतात का हो? तसं आपल्या हाती काहीच नाही ना, निकाल देवाच्या हाती आहे ना ते. बंडू पाटील तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणलं, आम्ही सोबत आहो म्हणलं तुमच्या. एक मिनिट थांबा, झालं काय झालं सांगसान मला आधी. कसं आहे बंडू पाटील, होणाऱ्या गोष्टी काही चुकत नसते का? आता त्यातनी तुमची काय गलती हो? तुमची काय गलती आहे त्यातनी? पण चिंगीनं असं नव्हतं करायला पाहिजे. माया बापाचा मान मर्यादाचा काही विचार करायला लागत होता तिनं. अबे शिरक्या, झालं काय सांगशील का मला आधी? अहो बंडू पाटील, तुमची पोरगी पाहून गेली म्हणते ना हो, पाहून गेली म्हणते ना. काय? कोण बोंब केली अशी बोंब केली कोण म्हणलं? माझी पोरगी तिच्या मामाच्या घरी गेलेली आहे. आताच बोललो मी तुझ्यासोबत फोनवर. अहो सोका मामा चिंगीला आताच फोन केलता ना म्या. अरे हो बंडू, तो निकाल बरोबर आहे म्हणलं. मग ते चिना मामा कोण तसा म्हणे? अहो त्याला सवयच आहे ना हो, याची बदनामी कर त्याची बदनामी कर. शांत बसते का ते? शांत बसते का म्हणलं चिना मामा? पहा सका मामा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज. या बंडू पाटलाची त्या चिना मामाची लय दिवसाची दुश्मनी आहे म्हणलं. पण म्या काहीच त्याच्यावर असे आरोप लावले नाहीत. पण आता नाही, आता त्या चिन्या मामाची जिरवल्याशिवाय मी शांत बसता नाही म्हणलं. हे शब्द आहे म्हटलं बंडू पाटलाचा. अरे पण त्याची शोभली का राजा? शोभली का म्हटलं? असं करत असते का राजा? लोकांच्या लेखबाईची बदनामी करत असते का म्हटलं? त्यानं राजकारणाचा बदला राजकारणात घ्यायला पाहिजे होता म्हणलं. असं घरगुती मॅटर मध्ये नव्हतं घुसाचं त्यानं. आता दाखवतो त्याला बंडू पाटलाचा हिसका. चला बा आपण विचार करतो. जाऊ द्या बा गरीब माणूस आहे. साला हे तर आपल्या डोक्यावर बसू राहिला. जाऊ दे बंडू, जरा शांत होय, सांगतो मी त्याला समजावून. नाही आता समजावायचं कामच नाही म्हणलं सका मामा. आता एक झोडपातून तुकडेच करतो. अरे नाही हो बुढी बा, कायचा वाद चालू आहे म्हणलं गावात? अरे ते बंडू पाटील नाही का, त्याची पोरगी चिंगी गेली होती मामाच्या घरी. तर त्या चिन्या मामानं बोंब केली की पाहून गेली म्हणून. मायाची कटकट सांगा राजा, या चिन्या मामाला काही काम नाही ना? अरे त्या चिंदाले लोकांना धनके घेतल्याशिवाय जमतच नाही ना, जमतच नाही. तूच सांग आता, बंडू पाटील सोडते का त्याला? सोडते का म्हटलं? त्याची एवढी मोठी बदनामी केली पुऱ्या गावातनी, भुलते का बंडू पाटील? सका मामा नावाचा बंडू पाटील होय म्हणलं ते भुलत नाही म्हणलं. आता कसं होईल माहित आहे का? भांडण ह्या दोघांची होईल, माझ्या पुरा गाव पाहिजे म्हणलं. हो नाही तर काय तर तसंच आहे मग आता. नमस्कार मंडळी. नमस्कार. बोला ना, कोण पाहिजे तुम्हाला? नाही तर चिनाजी उजवण्याचं घर कुठे आहे म्हटलं?
चिन्हाजी उजवण्याचं घर हे इथं आपल्या मारुतीच्या मंदिरापाशी. काय काम काढलं बा त्याच्याकडे? काही नाही, त्याला म्हटलं एक मोठा कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आहे, त्या निमित्तानं त्याची भेट घ्यायची होती. बापा रे, कॉन्ट्रॅक्ट द्यायचा म्हणजे कायचा कॉन्ट्रॅक्ट म्हणते बुडे बा? पहा ना जरा विचारपूस करा ना. कायचा कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आहे त्याले? अरे काकाजी, तुमच्या गावातनी धरणाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. त्या धरणाच्या कामाचा 25 करोडचा ठेका आहे. तर तो ठेका चिन्हाजी उजवण्याला द्यायचा आहे. माय बहीण, आता तर चांगलेच भांडणं लागते बंडू पाटलाचे आणि चिन्हा मामाचे. आता इतका मोठा ठेका आहे, बंडू पाटील शांत बसते का? बंडू पाटील कुठं शांत बसू राहिला? आता दोघांचे भांडणं तर लागणंच आहे. नाही हो साहेब, इतका मोठा ठेका त्या चिन्हाजीला कसा काय म्हटलं? नाही म्हणलं, आमच्या काही लक्षात नाही आलं म्हणलं हे 25 करोडचा ठेका आहे त्या चिन्हाजीला कसा काय म्हटलं? अहो कसा काय म्हणजे काय? आता या गावातला ते माणूस रहिवासी आहे आणि ग्रामपंचायतचा मेंबर बी आहे, म्हणून त्याला धरणाच्या कामात आम्ही पार्टनरशिप मध्ये घेणार आहे म्हटलं. पण जरा हिशोबानं राहा लागते म्हणलं, माणूस जरा भारी आहे म्हणलं. तुमच्या हिशोबात गाय पाडू शकतो म्हणलं ते माणूस. हिशोबात गाय पडायचं कामच नाही ना, हिशोब पाहिले सीए असते आमच्याकडं. बाबा, चिन्या मामाची वय किती खतरनाक दिसून राहिली राजा. बरं, तुम्ही कोण्या गावचे आहे हो? कोण्या गावचे आहे म्हणलं तुम्ही? आम्ही बुलढाण्याचे आहो, बुलढाणा जिल्ह्यातले आहो आम्ही. मग त्या जिल्ह्यातून या जिल्ह्यात काम कसं काय घेतलं? लग्गे असतात ना आमच्या कामाचे. लग्यानं कोणा जिल्ह्यात काम घेऊ शकतो आम्ही? बरं, तुमच्यातलं कोणी एक जण चाला ना आमच्या संग चिन्हाजी भाऊच्या घरी. हो राजा, आम्हाला काही घर माहित नाही चिन्हाजी भाऊचं. एक जण आलं असतं तर मेहरबानी झालीच ती आमच्यावर. आता यावं यात तर चाललंय नाही होत आमच्याकून. या सख्याले तुमच्या सोबत पाठवतो, त्याला घेऊन जा. ये सख्या, तू जा ये याच्या सोबत. बरं बुडे बा, मी जातो. चला याव तुम्ही माझ्यासोबत.